बरेचदा काय होतं, काम सुरू तर करतो आपण, पण नंतर भीती वाटते. आता ही भीती का वाटते? कारण आपण मैदानात उतरण्यापूर्वी हे पाहिलेलंच नसतं की आपल्याला नक्की कोणाशी आणि कशासाठी लढायचे, आपला संघर्ष नक्की कोणता आहे, कसा आहे. यावरच गीतेचा हा 22वा श्लोक. अर्जुन म्हणतोय, जोपर्यंत मी या युद्धेच्छू लढायला उत्सुक लोकांना नीट निरीक्षण ऑब्झर्वेशन करत नाही की मला या रणसागरात नक्की कोणाकोणासोबत युद्ध करायचे, तोपर्यंत रथ इथं मधोमधच उभा ठेवा. कृती करण्यापूर्वी धोक्याचा अंदाज घेणं. अर्जुन निरीक्षण शब्दाचा वापर करतोय. जेव्हा आपण एखाद्या संकटाला समोरून पाहतो तेव्हा आपलं मेंदू त्याचं लॉजिकल पैलू शोधतो. म्हणजे कशा पद्धतीने, काय आहे, कोणत्या पद्धतीचं संकट आहे, त्याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी. अर्जुनाला हे बघायचंय की मी त्यांच्या विरोधात उभा आहे, त्यांची मानसिकता काय, ते का लढतायत. अर्जुन शत्रूला योद्धुका म्हणजे लढण्याची इच्छा असलेले म्हणतोय. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा हेतूकडे लक्ष देणं खूप महत्वाचं असतं. अर्जुन हे तपासतोय की समोरचे लोक रागाने लढतायत, मोहाने लढतायत की अज्ञानामुळे लढतायत. हा एक प्रकारचा एम्पॅथी चेक आहे. म्हणजे जो नंतर त्याच्या मोहाचं कारण ठरणार आहे, जो त्याच्या विनाशाचंही कारण ठरणार आहे. हे केवळ भांडण नाहीये, हा एक मोठा प्रयत्न आहे, हा एक मोठा उद्यम आहे. म्हणजे जेव्हा एखादा मोठा प्रोजेक्ट किंवा आव्हान मोठं असतं ना, त्यावेळेस आपलं मेंटल प्रिपरेशन तेवढंच मोठं असावं लागतं. आणि अर्जुन स्वतःला विचारतोय की काय मी खरोखर तयार आहे का. आता याचा आपल्या ह्या स्पर्धात्मक युगामध्ये काय अर्थ घ्यायचा, तर कोणत्याही व्यवसायात, कोणत्याही परीक्षेत, कोणत्याही नात्यात कोणाशी आणि कशाशी सामना करायचा याची क्लॅरिटी ठेवा. अर्धी भीती आहे ना, ही आपल्याला अनसर्टनिटीमुळे येते. म्हणजे एखादा बिझनेसमध्ये आपण जर उतरण्याच्या आधीच त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स पाहिले असतील ना, तर आपल्याला भीती नाही वाटत. जर आपण ते पाहिले नसतील तर मग मात्र आपण निरीक्षण केलेलं नसेल, मग मात्र आपल्याला भीती खूप जास्त वाटते. अनेकदा आपण आहे ना आपल्या कल्पनेतल्या संकटांना घाबरतो. म्हणजे खरोखर संकट नसतात, फक्त आपण ते ॲझ्युम केलेले असतात. खरोखर जाऊन ज्यावेळेस आपण संकटाच्या डोळ्यात बघतो ना, त्यावेळेस आपल्याला समजतं किती समस्या तर शत्रू खरोखर किती ताकदवान आहे. हे ऑब्झर्वेशन ह्या भीतीवरचं सगळ्यात मोठं सोल्युशन आहे. मला कोणाशी लढायचंय, मला कोणाबरोबर संघर्ष करायचंय. आज आपल्या आयुष्यामध्ये, आज तुमच्या आयुष्यामध्ये शत्रू बाहेर नाही आहे, तो तुमच्या आत असू शकतो. म्हणजे तुमचा आळस, तुमची भीती, तुमचं प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे टाळटाळ करण्याची वृत्ती. या अंतर्गत शत्रूंचं आधी नीट निरीक्षण करा. परिस्थितीला, मनस्थितीला, दैवाला, नशिबाला दोष देण्याच्या ऐवजी ना, आधी आपल्यामध्ये शत्रू काय काय आहेत, जे आपल्यामध्येच बसून आपल्याला पुढे जाऊन देत नाहीयेत, यांची आधी आपल्याला चेकिंग करून घ्या. युद्धाचा निर्णय घेण्यापूर्वी ना शत्रूचं, स्वतःच्या मनाचं स्कॅनिंग करणं खूप गरजेचं असतं. आणि जो नीट बघू शकतो, जो नीट पारखू शकतो, जो नीट ऑब्झर्व करू शकतो ना, तोच नीट लढू शकणार आहे. म्हणजे त्याला ॲक्च्युली माहिती तरी असणार आहे की मला लढायचं कशा संदर्भात आहे का, याला आपलं व्हाय क्लिअर करणं असं म्हणतात.